राहुल शेवाळे आता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। विशाल सवने आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया विशालकडे। विशाल, राहुल शेवाळे अर्ज आज भरणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। काय नेमक्या या घडामोडी घडल्या? नक्कीच जर पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबईचे ते उमेदवार आहेत। महायुतीकडून त्या उमेदवार लढतायत ते आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे। आज ते सकाळीच सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। विशाल, तुझ्याकडून माहिती जाणून घेत राहू। त्याबद्दल मतदारांचा आभार मानतो आणि हा ठिकाणी बाळासाहेबांचा स्मृतिस्थळ शिवसेनेची स्थापना या ठिकाणी झालेली। शिवसेनेकरता हा भावनिक प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आज मिळत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वजण मला आशीर्वाद देण्याकरता येणार आहेत, तर हा एक माझा भाग्याचा क्षण आहे। मुख्यमंत्री देखील तुमच्यासोबत आज उपस्थित असणार आहेत उमेदवारी। माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत आणि महायुतीचे सर्व संदीप देशपांडे, सरदेसाई असतील, समीर भुजबळ असतील, या रिपब्लिकन पार्टीचे गौतम भाऊ सोनवणे, अविनाश मातेकर हे सर्व नेते, भारतीय जनता पार्टीतर्फे आशिष शेलार हे सर्व नेते उमेदवारी अर्ज भरण्याकरता माझ्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सर, तुमच्या समोर जो विरोधक आहे किंवा प्रतिस्पर्धी आहे तो तुमचा जुना सहकारी आहे, त्यामुळे आता यंदा गणरायाकडे कितीची लीड मागितली? हा लढाई सोपी सांगितली जाते तुमची? मी सिद्धिविनायक मंदिर हे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतं, हे पण मी नेहमी माझं भाग्य समजतो आणि दर मंगळवारी या ठिकाणी मी नेहमीच दर्शनाला येत असतो। ही लढाई ही विचारांची लढाई आहे। ही शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध काँग्रेसचे विचार। आणि ज्यावेळी शिवसेना प्रमुखांनी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं की माझा पक्ष काँग्रेसबरोबर ज्यावेळी जाईल त्यावेळी माझा पक्ष बंद करेल, माझं दुकान बंद करेल, त्यामुळे ज्यावेळी उबाटाच्या लोकांनी काँग्रेसची सोबत घेतली आणि महाविकास आघाडी दाखल झाले त्याचवेळी त्यांच्या दृष्टिकोनातून शिवसेना प्रमुखांचे विचार संपुष्टात आलेले आहेत आणि आता आम्ही सर्वजण शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्यांचं स्वप्न पूर्ती करण्याकरता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। त्यामुळे ही निवडणूक हा जरी अनिल देसाई माझे मित्र आहेत चांगले, मी त्यांचा आदर करतो, पण ते निमित्त मात्र आहे। खरा चेहरा त्यांच्या मागे हा काँग्रेसचा चेहरा आहे, जो शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरोधाचा चेहरा आहे, जो भव्य राम मंदिराच्या निर्णयाच्या विरोधात असलेला चेहरा आहे।